नमस्कार. इंडियन कल्चर अँड फेस्टिवल 111 या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज रथसप्तमी. रथसप्तमीला भानुसप्तमी किंवा अचला सप्तमीसुद्धा म्हणतात. तर 4 फेब्रुवारी मंगळवारी येणारी ही रथसप्तमी हिची तिथी पहाटे 4:37 तसेच 5 फेब्रुवारीला 2:30 आहे. या दिवशी हिंदू मान्यतेनुसार सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांवर भ्रमण करायला सुरुवात करतात आणि हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यानिमित्त एक म्हणजे रथसप्तमी. या दिवशी सूर्यदेवतेचे पूजन केले जाते. सूर्याची पूजा केल्याने उत्तम आरोग्य तर प्राप्त होतेच, तसेच डोळ्यांचे आणि त्वचेचे विकार दूर होतात. तर सकाळी सूर्याला आपण जेव्हा नमस्कार करतो त्यावेळेला काही मंत्र आहेत, तर ते मंत्र म्हणायचे असतात. जसं योगामध्ये आपण सूर्यनमस्कार करतो, तर सूर्यनमस्काराचे 12 राऊंड असतात. तर ते 12 राऊंड करताच आपल्याला 12 मंत्रसुद्धा म्हणावे लागतात. पण इतकं तर जमत नसेल कोणाला, तर एक 4-5 मंत्र म्हटलं तरी चालतात. तर सप्तमीला सूर्यदेवाची उपासना करताना आणि पूजा करताना म्हणावयाचे मंत्र असे आहेत. ओम सूर्याय नमः. सूर्याकडे एकदम बघायचं नाही. जेव्हा उगवता सूर्य असतो एखादा सेकंद बघायचं सूर्याकडे आणि मंत्र म्हणायचा. दुसरा मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः. त्यानंतर तिसरा मंत्र आहे ओम ह्रीं रवये नमः. त्यानंतर चौथा आहे ओम मरीचे नमः. या 4-5 मंत्रांचा जप करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं असतं आणि सूर्यदेवाला प्रसन्न केल्याने आपल्या आयुष्यात सर्व सुख, समाधान तसेच आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात. आणि आपण जे मंत्र उच्चारतो त्या मंत्रोच्चाराने आपल्याला मानसिक समाधान तर मिळतं. तसेच लहान मुलं असतात जे तोत्रे वगैरे बोलतात, त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही, तर त्यांच्याकडनं हे मंत्रोच्चार करून घ्यायचे असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.